जाता एसटी चालली बायको आहे मी ह्याच्यावरती आमचं जेवण आम्ही उद्या दर काय आज 700 रुपये किलो आज मटार 20 रुपये जुडी वालीची आणि वाली मस्त कटिंग केल्याने आहे सुरूमध्ये बघा अशा तर गर्दी नाही म्हणून आता आत्ताच बघून घेऊया 100 रुपये शेअर तो 100 200 रुपये सावंत प्रभावळकर सावंत 350 रुपये जोडी आहे दिवसाने तिसरे दिसले अशी आपल्याला बघूक मिळत नाही भेंडी एकदम ताजी आणि वर आणखी लावून दिली आणि मायबाप रसिक प्रेक्षक आहोत जय शिवराय मी सुधीर कोमुर्लेकर आरमारी मराठा यूट्यूब चॅनलवरती तुम्हा रसिक जनांचं स्नेहपूर्वक स्वागत मायबाप आज मी आलो आहे मालवण कट्टा बाजारपेठेमध्ये आठवड्याचा बाजार असतो आणि आज आहे शुक्रवारचा हा आठवड्याचा बाजार मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय बरेचसे मुंबईचे चाकरमानी गावोगाव आलेले आहेत तसेच या मालवण कट्ट्यावरती सुद्धा आले आहेत आणि या मालवण कट्ट्यावरच्या आज बाजारात चाकरमान्यांची गर्दी तर होणारच आहे आणि त्याचप्रमाणे कष्टकरी आपले जे इथले स्थानिक कष्टकरी आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणात येणार आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर कोणकोणत्या प्रकारची फळं किंवा भाज्या कष्टाने पिकवलेल्या भाज्या कष्टाने पिकवलेली फळं बाजारात आलेली कोणकोणती आहेत ते आपण बघणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती चला मित्रांनो जाऊया मालवण कट्ट्याच्या आठवड्या बाजारामध्ये उन्हाळ्याच्या उष्म्याचे दिवस तरीसुद्धा बाजारामध्ये चांगली चांगली फळं आली आहेत द्राक्ष आहेत बघा डाळिंब आहेत आणि हे आमचे गाववाले गाववाले बाजार फिरा गेला आज मी गावातलो कट्ट्यावरचो काय नाव का तुमचा माझं नाव शिवा बुधने हा काय म्हणतात बाजार घेऊ गेला बाजार घेऊ गेलो बाजार मी एक रिक्षावालो असो रिक्षा चालवतो अच्छा आणि हे बघा फळं वगैरे आहेत आणि सगळ्या प्रकारच्या आता गोष्टी आपल्याला बघूक मिळत आल्यात तर आपण पुढे पुढे जाऊया बघूया काय काय बाजारात इलेला असं चला आता सकाळचे 9 वाजले आहेत त्यामुळे आज शुक्रवारी या बाजाराला पंचक्रोशीतले बरेचसे लोक येतात आणि आता आपल्याला सुरुवातीकच वाली दिसतात बघा ह्या ज्या मे महिन्यात किंवा या दिवसामधले जे भाज्या आपल्याला मिळतात ते ह्या सगळ्या बाजारामध्ये आपल्याला बघूक मिळत आले सुंदर असं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे स्वामीनारायणाची सुद्धा मूर्ती आणि गणपती सुद्धा सुंदर मूर्ती आपण मागच्या व्हिडिओमध्ये ही मूर्ती बघितली होती आजोबा सुद्धा गरम मसाल्याचं सामान घेऊन बसले आता भीमाचे दिवस त्यामुळे गरम मसालो वाली आहेत हिरव्या वाली शेवग्याच्या शेंगा आहेत लसूण आहे कशी वालीची जुडी होत ही 20 रुपये जुडी वालीची आणि वाली बघा केवढे लांब लांब आहेत मोठ्या वाली गावठी वाली तुमच्याच शेतात पिकवलेलं ना मळ्यातले लांब वाली आहेत आणि 20 रुपये जुडी आणि शेवग्याच्या शेंगांची 20 रुपये शेवग्याच्या शेंगा सुद्धा 20 रुपये आहेत आणि वाली सुद्धा 20 रुपये ताई आता ते जुडिये बांधतात शेंगांचे हो नमस्कार गावठी ताजी भाजी काय इकडे हो हिरवीगार अगदी भेंडी पण गवार पण आणि वाली पण ताजी भाजी खायची ती वराडची भाजी वराडची ताजी भाजी आणि हिरवीगार भाजी आणि सकाळीच काढलेली आहे ना कसं तो वाटायचं भेंडीचं सावंतांच्या मळ्यातली प्रभावळकर सावंतांच्या मळ्यातली ही ताजी भाजी हिरवी भेंडी तसंच हे प्रकार भारी आहे गवार गावठी ओली मिरची गावठी प्युअर गावठी कसे वाटे कसे ते सगळे वाटे 20 रुपये सब माल 20 रुपये गावठी ताजा सकाळी काढलेला माल आणि सावंतांच्या मळ्यातला धन्यवाद चला काही बोलकी माणसं बाजारात भेटली का जरा बरं वाटतं आता बाजार भरतोय आणि हा बाजार जो तो मालवण कसाल या मुख्य रस्त्यावरती असल्यामुळे गाड्यांची वर्दळ सतत चालू असता त्यामुळे थोडंसं ट्रॅफिक जामचं होय नेहमीचं प्रॉब्लेम असता बाईकडे सगळ्या गोष्टी होत या लाईनला आपले सगळे कष्टकरी बसलेले असतात सगळ्या त्यांच्या मळ्यातल्या हिरव्यागार भाज्या वगैरे सगळ्या असतात शेवग्याच्या शेंगा
वांगी, भेंडी, ट्रॅफिक या पोळी, तांदूळ, चवळी हे सगळे कडधान्य आहेत. हे कसे आहेत? तोच कडधान्य कशी आहेत? हो 100 रुपये शेर तो. हां 100 रुपये शेर. आणि हे जाम पण आहेत ना. जाम या दिवसात अगदी टेस्टी असतात. 20 रुपयाचा वाटा. होय असे सुंदर जाम. आणि आमचे सगळे कष्टकरी आपल्या शेतात थोडीशी गर्दी आहे. मिळत नाही. हिरवेगार भेंड्या, जाम, वांगी आहेत. अजूनपर्यंत वांगी आपल्याला बघून मिळतात. आणि आमच्या ह्या ताईंकडे कलिंगडा. काय कसं आज दर कलिंगडाचो? कसे आहेत कलिंगडा? कसे आहेत? हो आता उन्हाळ्यात जरा डिमांड असतं ना ह्या कलिंगडांका. जरा थंड आहेत ना ती, पचण्यासाठी चांगली. माल पण कमी. बरोबर. चला त्या दिवशीचा मका दिला असता चांगला होता. हो छान. हां होय जाऊया. जरा गाडी लांब लावली. कसं काय ना. हे बघा. हो धन्यवाद धन्यवाद. बघा इथे मस्तपैकी भेंडी आहेत. कशी हो भेंडीचं वाटो? हिरवीगार भेंडी एकदम मस्तपैकी फ्रेश ताजी. अशी आपल्याला बघूक मिळत नाही भेंडी एकदम ताजी. आणि 20 रुपये वाटो. आणि 20 रुपयात जवळजवळ 15-20 भेंडी होते बघा. छान अगदी हिरव्यागार भेंडी बघूक मिळतात. मुंबईत आपल्याला जी सुकलेली मिळतात आमका मुंबईत भेंडी. हे गावात कशी हिरवीगार येते घेऊ घेते. हो ताजी भेंडी. खायची ती काळशेत आपल्या त्याची भाजी सगळीच चांगली नाही काळशेतची. कारण काळी भाजी आणि मस्त भाजी एकदम ताजी भाजी. हो चला येते. तर अशा प्रकारे हे काळशे गाव म्हणून जो आहे तो पाण्याचा गाव आहे. त्यामुळे तिकडे चांगल्या भाज्या पिकतात. बघा मस्तपैकी आबोलीच्या वेण्या आहेत. कशा हवा ही वेण्या? 20 रुपये. 20 रुपयाला एक वेणी. बघा आबोलीचा सुंदर कलर, आबोली कलर आणि अप्रतिम अशी वेणी आहे बघा. 20 रुपये. छान अगदी आबोली आहे. आणि हे का ह्याचे आंबे आहेत ना हे करवंदा. आंबे आपल्या ह्याच्यात नाही. हे केशर. हां हे केशर आंबे. केशर मला आठवत नव्हता. केशर आंबे, जाम, करवंदा. अरे हो करवंदा पण. कसं वाटतं करवंदाचं? 20 रुपयात वाटो करवंदाचं. काजू, ओले काजू वर पण. आणि काजू ह्याचा बीज ना कोकमत सुंदर अशी. काजू पण वाटत कसं? 100 रुपये. आणि हे आपले मस्तपैकी केशर आंबे. हे आता काय होतं नॉर्मली केशर आंबे हे बऱ्याचशा UP-मधून वगैरे यायचे. पण आता आमच्या कोकणात आणि भरपूर मालवणात ह्या केशरची झाडं लागवड केली गेली. आणि आता भरपूर प्रमाणात केशर, रत्ना, पायरी जो आंबा आमच्या ह्या कोकणात मोठ्या प्रमाणात मिळतात. तांदूळ बिंदूळ, जाम आहेत, शेंगे आहेत, सगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत. आमचा जो मावा अरे वा. हा जामचा प्रकार वेगळा आहे. लाल जाम. आपण मग अशी व्हाईट जाम आणि लाल जाम असे जामचे प्रकार येतो. लाल जाम कसं वाटतं जामचं? 20 रुपये जामचा वाटा. आंबे हा शेवग्याच्या शेंगा पण अगदी ताज्या आहेत. भोपळे आहेत, छान छान भाजी आहेत. मोठे भोपळे आहेत, जाम आहेत, शेवग्याच्या शेंगा आहेत आणि आंबे सुद्धा. सुद्धा आपल्याला शेवग्याच्या शेंगा, वाली, लिंब वगैरे सगळी बघून मिळतात. झाडू कशी हो? 200 रुपयात झाडू बघा. मस्त विणलेली आहे. ही अशी आमच्या ही देण सगळी आमच्या कोकणातली आहे बरं का. अगदी मस्त अशी घट्ट विणलेली झाडू फक्त 200 रुपयात. खायची तुम्ही
पेंडूरमधले. पेंडूरमधल्या ताईंकडे हे वाली आहेत. फणस आहेत. फणस कसे आहेत? हे 150 रुपये. कापे आहेत की बरकी आहेत? कापे फणस आहेत ती. हे 200 रुपयाचं आणि हो 150 रुपयाचं. आणि हे काजूगर वगैरे आहेत. आंबे आहेत. काजूगर कसे आहेत ते? 250 रुपये काजूगर बघा. आणि हे ओले काजू आहेत काय? ओले काजू 250 रुपयात वाटो पूर्ण तो. 450. अरे वा, एक सुंदर मेव हा काजूगरचं वाटो. कसं वाटो हो दादा? 250 रुपये काजूगर. सुकलेले आहेत ना ते? सुकून आणलेले आहेत हे. आणि पावटे कसे? 250. आणि मस्त अगदी जांभळं हे आहे ना? आगुळच्या बाटली कशी वाटली ती? 100 रुपये लिटर आगुळ. आणि कोकमाची ही पिशवी अर्धा किलोची ही पिशवी आहे 100 रुपये. दादाकडे बरंच काय ही लागवडीची आहेत ना हे सगळ्या गोष्टी. सगळ्या बिया आहेत लागवडी करण्यासाठी. ज्या बिया लागतात त्याच्या बिया आहेत. आता हा महिन्यात चालू होईल लागवडीचा. म्हणजे मे एंड झालो की लागवड करून सुरुवात करतात. म्हणजे जमिनीत बिया पेरतात आणि मग हळूहळू त्याचे रोपटे होतात. आणि साधारण जून जुलैपर्यंत त्या लागवडीचं म्हणजे जी झाडाती वर येतात. आंबे वगैरे भरपूर प्रमाणात आहेत. आणि ही कोंबडींची गल्ली आहे बघूया. फिराने होऊया. हे सगळ्या प्रकारचे कोंबडी आहेत. कोंबडी आहेत. हो कशी आहेत ती? 1100 रुपये. 250 आणि 1100 रुपये. अरे वा, हे सगळे आरमारी मराठा म्हणून ना. हे बघा कोंबडी सगळीकडे असे म्हणजे 500-600 रुपयाचा दर असणार. आणि प्युअर गावठी कोंबडी ना. अंडी आहेत बघा. कशी बाबा अंडी? 12 रुपये एक लाख अंडी. छोटं दिसलं तरी हे गावठी अंड आहे त्यामुळे ते 12 रुपयाला एक प्युअर गावठी. आणि हे कोंबडे बघा अगदी गावठी अगदी सनसन कोंबडे. कसे होतो कोंबडे ते? 450, 500, 450, 500 असे घेणार तसे. म्हणजे साईज आणि थोडी वजन ह्याच्यावरती सुद्धा त्यांचा किंमत ठरलेली असतात. इथे सुद्धा कोंबड्या आहेत, कोंबे आहेत. हे सगळे बाजाराच्या दिवशी विक्री केल्यानंतर या पैशातून जे पैसे विक्रीतून त्यांना मिळतील त्या पैशातून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होता. म्हणून हे कष्टकरी ह्या बाजारात आठवडे बाजारात आपल्याला दिसतात. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ते कष्ट घेतात. आणि उन्हातान्हात ह्या बाजारात बसलेले असतात बघा. ह्या कष्ट आपल्याला त्यांचा दिसाक होया. सगळ्या प्रकारची कडधान्य, आवटे, तांदूळ, चवळी, नाचणी, पोहे, तांदूळ सगळ्या प्रकारचे असे सगळे हे गोष्टी जे आहेत ते त्यांच्या शेतात पिकवलेले आहेत. शेतात या कडधान्याची शेती केली जाते आणि मग ते या मे महिन्यात विकून आणले जातात. कारण बरेचसे लोक मुंबईकारी वगैरे तिथे 4 पैसे अधिक मिळतात अशी त्यांची धारणा या विक्रेत्यांची. आता गरम काहीतरीच होता, मरणाचा गरम होता. त्यामुळे आता ही मडकी बाजारात दिसत लागली पाण्याची. आणि ह्या पाण्याच्या मडक्यात खरोखर पाणी थंड होतं त्यामुळे थोडीशी तृषा शांत होता असं म्हणतात. दादा कशी मडकी आहेत ती? मडकी कशी आहे ती? 160 रुपयाला मडकी. आणि चुली कशी आहेत? हो छोट्या मोठ्या साईजची चुली आहेत त्यामुळे त्याच्या 250, 300, 500 अशा किमती आहेत. होय हे चुली आपला सरपंच घातला तर ह्याच्यावरचं जेवण खूप टेस्टी होतं नाही. आणि ह्या सरकुलात सुद्धा जेवण केलं तर त्यासुद्धा जेवण सुद्धा लय टेस्टी असतात. त्याची चव न्यारीच असतात. दादा खायचे हे सगळ्या वस्तू? खायचे तुम्ही? गुरामवाडीतले. हा हे गुरामवाडीतले आमचे दादा आणि ते भरपूर तर अशा पद्धतीने आपण जसे जसे खाली खाली जाऊ तसं आपला तो रस्तो मालवणच्या दिशेत जाणारा रस्तो आपल्याला दिसतात. इथे सुद्धा काही सरकून मडकी वगैरे आपल्याला विकून ठेवलेली दिसतात. हे काय हा काय प्रकार आहे? कंदमूळ आहे कुठलं तरी. चुरण बापरे केवढं मोठं चुरण आहे बघा. हे सगळे चूर्णाचेच तुकडे आहेत ना हे? काय ह्या मोठ्या चूर्णाची काय किंमत आहे? 200 रुपये केवढा मोठा चुरण आहे बघा. म्हणजे थोडी भाजी होतली त्याची. आणि तांदूळ पोहे, लाल पोहे कसे आहेत ते? 40 रुपये शेर.
तांदूळ पण 150 रुपये पायली आणि 40 रुपये शेर. या दादांकडे सुद्धा आपले गावच्या मळ्यातली भाजी आहे. अशा पद्धतीने हो बाजार भरता मालवण कट्ट्याचो. इथे आपल्याला या ठिकाणी काही लागवडीची झाडं दिसतात. नर्सरीतून विक्रीसाठी आलेली ही झाडं आहेत. गुलाबाची आहेत. हे कलम आहे, मला वाटतं आंब्याचं कलम आहे. हे कसलं आंब्याचं कलम आहे काय? केशर हापूस आहे. मस्त झाड आहे, एकदम मोठं. 600 रुपये. अच्छा, केशर हापूस आहे. बऱ्यापैकी वेगवेगळी झाडं आहेत त्यांच्याकडे. चिकू, पेरू आणि जाम वगैरे सगळी. लाल जाम, सफेद जाम सगळी रोपटे आहेत. काजूची झाडं आहेत. परत सोनचाफा आहे. कसं सोनचाफ्याचं झाड कसं आहे? 150 रुपये. आणि हे सगळे तुम्ही स्वतःच्या कुंपणामध्ये सगळं हा तुमचा प्रॉडक्ट, तुमचा स्वतःचा घरगुती प्रॉडक्ट आहे ना? सगळे भोपळे आहेत, खोबरं, सुकं खोबरं आहे. त्याच्यानंतर सुपाऱ्याची पिशवी कशी ती? 50 रुपये 100 ग्रॅम. 50 रुपये 100 ग्रॅम. आणि ही सगळी कडधान्य आहे. उडीद, कुळीत वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. उडीदची काय? उडीद काय? 80 रुपये शेर. 80 रुपये शेर. आणि हे 100 रुपये शेर. 100 रुपये शेर. 100 रुपये शेर. मटकी 80 रुपये. मटकी 80 रुपये. म्हणजे बघा, अगदी ताजी आणि 1 नंबर क्वालिटीची ही सगळी कडधान्य आपल्या घरी मिळतात. नारळ सुद्धा मोठ्या प्रमाणात इलेले आहेत बाजारात. असे हो नारळ 25 वाले आहेत, 30 वाले आहेत. हे 30 वाले आहेत. बघा, मोठे नारळ आहेत ते 30 वाले आहेत आणि हे 25 वाले आहेत. हे सगळं आमचा जो मालवण कट्टा किंवा कसाल किंवा चौके किंवा केळशे या सगळ्या गावांमध्ये ना मोठ्या प्रमाणात शेती केली जातात आणि मोठ्या प्रमाणात हे नारळाची झाडं वगैरे आहेत. त्यामुळे या ठिकाणी भरपूर प्रमाणात आपल्याला हे नारळ वगैरे बघूक मिळतात मोठे. इथे पण भरपूर नारळ आहेत. लांबच्या लांब ह्या बाजार आपल्याला बघूक मिळतात. रिफ्लेक्शन आहे. आता आपण ह्या मालवण कट्ट्याच्या मासळी बाजारात जातो. म्हणजे आता ह्या मासळी बाजारात कोणकोणते मासे येले ते आपण बघणार आहोत. या मासळी बाजाराच्या गल्लीत आपण घुसलो आणि ह्या गल्लीत मसाल्याची दुकानं सुद्धा असतात. बऱ्याचशा गोष्टी असतात. आपले काही परिचित लोक सुद्धा आपल्याला या ठिकाणी भेटतात. त्या गोलम्याची वगैरे भरपूर दुकानं लागलेली आहेत. देवगडच्या खाडीतले मुळे आहेत, वाटेतच बसलेले आहेत. देवगडच्या खाडीतले खायच्या खाडीतले हो कट्ट्यावरचे. कशी वाटो कसं होतो? कट्ट्यावरचे आमच्या ताई आहेत, आमच्या देवगड्यातलेच. 100 रुपयांनी वाटो अगदी मुळ्यांचे मस्त फ्रेश. आता आमच्या माशांचो मालवणचो टेम्पोने गेलो मासे घेऊन या मालवण कट्ट्याच्या बाजारामध्ये. आणि हा एक दुकान आपला बकरी मटण कापलेलं आहे. मटणाचा दर काय आज? 700 रुपये किलो आज मटण. आपण जाऊया माशांच्या बाजारात. हे बघा, गोलम्याची दुकानं आहेत मोठ्या प्रमाणात. कसं हो जवळ कसं होतो? हा गोलमा कसा आहे? 30 रुपयाला गोलमा आहे आणि 50 दोन आहे. कर्दी आहे वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळ्या साईजची. बोंबील आहेत. बोंबील कशी आहेत ते? 100-50 असे वाटे आहेत. आणि हे गोलमा आता मे महिन्यात तुमचं भरपूर दिसतं, कारण पावसासाठी लोक गोलमो घेऊन ठेवतात. ते बघा, या ठिकाणी सुद्धा आमच्या ताई बसलेले आहेत. शेंगते आहेत ना हे खारावलेले.
खरावलेले शंके आहेत कसे ते 200 रुपयात जोडी चालू आहे आमच्या दादांकडे. मस्त कटिंग केल्याने आहे सुरमई बघा. सुरमई दादा कापूचे किती घेतात हो एक सुरमई? 20 रुपये फक्त 20 रुपये 10 रुपये जसे मासे असतील तसे. 50 घेतो 40 घेतो 30 घेतो 10 रुपये घेतो. नाव काय तुमचं म्हणाला? आनंद पाताडे. आनंद पाताडे हे बघा. अरे वा आनंद पाताडे पाताडे आमचे नंदू पाताडे काय म्हणतात. तर आनंद पाताडे हे एक सुरमई कापून 20 रुपये घेतात आणि 10 रुपये 20 रुपये 30 रुपये जसं मासं असतात. मोठी वागळी असते ना. मोठी वागळी असते आम्ही 200 घेतो 150 घेतो. 50 घेतो. जसं मोठं साईज असतात तसे तुम्ही पैसे घेता. तर त्याच्यामागे कष्ट पण आहे ना. असं का? कसं आहे हां ही हां 800 रुपये घेतात. हां आई घालायला 50 रुपये घेतात. हां आठवड्यात घालायला लावतात 2दा. आणि कापूची पण एक कला आहे ना ती. त्यामुळे ते स्वाभाविक आहे. 40 वर्ष होय ना. 4 वर्ष माझा 2 मुलं आहेत. हां बायको माझी बायको आहे. मी ह्याच्यावरती आमचं जेवण आम्ही उदरनिर्वाह ह्याच्यावरती करतो. माझ्याकडे साधन काय नाही. काय हो हेच फक्त ह्योच धंदो तुमचं पोट भरूचा साधन आणि त्या कुटुंबाचं साधन पोरांचं शिक्षण ह्याच्यावरतीच चाललं. हो 2 मुलं शिकतात माझी अजून. शिकतात एक मुलगा माझा आरोग्य झाला नाही होणार नाही. अच्छा अच्छा. मुलगी माझी ITI करते. अच्छा. पुढा ह्या धंद्यावर. ह्या धंद्यावरती तुम्ही तुमच्या मुलांचं शिक्षण करतास ना. हो देव तुमका यश देव करू. हा कसं आहे माझ्या वडिलांनी हात धंदा केला. अच्छा वडिलांपाठी मी हात धरतो. तुम्ही करता सर. बरं चला तुमका शुभेच्छा. हे दादा आपल्याला बऱ्याचशा आमच्या बाजारामध्ये व्हिडिओमध्ये असतात. हे सरंग्याची कटिंग बघा कशी अप्रतिम करतात. छोटा हलवा होता म्हणून सहज कापला तो. काय प्रत्येक कष्टकऱ्याचा ह्या त्यांच्या धंद्यावरती त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कुटुंबाचा पट भरला जाता. मुलांचं शिक्षण केलं जातं. असे हे कष्टकरी या बाजारामध्ये आपल्याला बघून मिळतात. हे आमचे सगळे आमचे मालवण देवबाग कारखान्याचे आमचे मासे विक्रेते आमचे नातेवाईकच सुद्धा आहोत याच्यामध्ये. आता काय काय मासे आहेत त्यात गर्दी नाही म्हणून आता आत्ताच बघून घेऊया. हे बघा सगळ्या प्रकारचे मासे आपल्याला बघून मिळतात या बाजारामध्ये. हे तारले आहेत, प्रॉन्स आहेत, बांगडे आहेत, सौंदाळे आहेत, पेडवा, शेंगटे आहेत, त्याच्यानंतर छोटे सरमुटले आहेत, टोळ आहेत आणि ही करली कशी आहे? 350. आणि मुलाचं वाटो आणि हे आपली फेवरेट कालवा सुद्धा आहेत. मसाल्यात घालून मस्तपैकी चमचमीत भाजी बनवायची. आणि हे साधारण सगळे वाटे 200-300 असे आहेत काय? 100-200 असे 3 ग्रामचे हे मासे असे आहेत. आता हे बांगडे 200 रुपये. त्याच्यानंतर सौंदाळे ताई 200 रुपये. असे 100-200 जसे माशांची क्वालिटी असतात त्याप्रमाणे मासे आपल्याकडे बघून मिळतात. नमस्कार. बरे आज मा वेगवेगळ्या प्रकारचे मासे गोडाळे सरमुटलीपासून सगळ्या छान छान मासे आपल्या बाजारामध्ये बघून मिळतात. मासे नमस्कार. काय म्हणता आज मिशा कशी आहे? 350 रुपये जोडी आहे मिशी. दादासुद्धा मासे अगदी छान कापतात आणि नेहमी त्यांच्या डोक्याला किळा असतो आणि ते नेहमी आपला हे करतात. ताईकडे आज कोणकोणते मासे आहेत बघूया. आणि गोडा मासा आहे. या माशाचा प्रकार दिसता आपला कापी मासो म्हटलं होतं पण किती रुंदा बघा. आणि त्याचे 100 रुपये 3 कापी मासे आहेत. हो 100 रुपये मुळ्यांचं वाटो, पेडव्यांचं वाटो हा. त्याच्यानंतर ही दंगी मासो आहे. खाऊ टेस्टी एकदम. हे 200 रुपये असतील. सगळ्याकडे छान छान मासे एकदम. दंगी वाटत कसं? 100 रुपयाला फक्त. छान असतो मासा, चवीला एकदम टेस्टी. आणि आज जरा मासे जरा 100-200च्या दरान होत. चांगले चांगले मासे आहेत. टरली वगैरे बांगडा असं गर्दी झाले बाजारात. थोड्या वेळानं गर्दी मजबूत होतं. या कापी कशी आहे? 100 रुपये
कापी 100 रुपये. कापी 100 रुपये होते. मोठी वाटे कापली जागा तुझी आपण पाठून आपण बरोबर वळायचं. तिसरे बऱ्याच दिवसांनी तिसरे दिसले. तिसरे आहात, बांगडे आहात, राणे आहात. कसं तिसऱ्यांचं ऑटो? 200 रुपये, कर्मी 100, बांगडे 200, हे राणे 100, कोलंबी. राणे 100. कोलबीचं कसं? कोलंबी 200 रुपये ताट. 200 जेव्हा रुपये आमच्या ताट. मालवणात. होय, मालवणा जेव्हा मालवणा आमच्या चांगले ताजे मासे मिळतात. बारीक पेडवा मासा आहे हा, चवीला आणि ह्याचा सार सॉलिड होता. पेडवे आहेत, बरेचसे मासे आपल्याला बघून मिळतात. चांदका मासा आहे, चांदका मासा. चांदके मासे आहेत, त्याच्यानंतर कोकरे आहेत. हे बोई मासे. कसं बोई मासे होतं? हे टोळ ना, हे मोठे टोळ. हे कोकरे, हे टोळ आणि हे गुंजले. कसं गुंजल्याचं? 100. आणि ही पेडवा ना, पेडवे. चांदोशी मासो मुळे आहोत. चांदोशी कशी आहो? चांदोशी मासो 200 रुपये. छान मासो, अगदी ताजे मासे. तेव्हा मालवण आपलाच असा. मालवण आणि मालवणचे मासे. मालवणचे मासे कट्ट्यावर खाव. ताजे मासे. ताजे मासे, मालवणचे मासे. मालवणचे मासे खाव कट्ट्यावर. चला, धन्यवाद. ओल्या माशाच्या ठिकाणी काही प्रमाणात सुके मासे सुद्धा बहुत मिळतात. कारण सुके मासे घेऊन काही लोक ना सुकवून चांगले ते पावसाळ्यात खाण्यासाठी साठवून ठेवतात. म्हणजे त्याची व्यवस्थित साठवणूक करतात, त्याला व्यवस्थित सुकवतात, मग ते गवताच्या कांड्यात टाकून ठेवतात, जेणेकरून ते मासे खराब होणार नाहीत त्याची काळजी घेतली. अशा पद्धतीने या मासे बाजारात सुद्धा अजून मासे येऊचे आहेत. आणि थोडे मे महिन्याचे दिवस आहेत, त्यामुळे बघा खेकड्या इकड्यांचे वाटे आहेत, खेकड्या जवळपास बाजारात आता गर्दी वाढली आहे. सकाळचे 10 वाजून गेलेले आहेत, त्यामुळे आता बरेचसे लोक मुंबईकरी वगैरे जे इलेले आहेत ते बाजार फिरण्यासाठी येतात. आणि त्यामुळे माणसांची आणि गाड्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात झालेली असा.
सॉरी. रस्त्याच्या दुतर्फा हा बाजार भरता आणि त्याच्यामधूनच मालवण ते कसाल हा गाड्यांचा प्रवास या रस्त्यावर होत असतात. त्यामुळे थोडेसे कधी कधी ट्रॅफिक जाम होण्याचा लय मोठा संभव असतो. म्हणजे बरंच वेळ ट्रॅफिक जाम होतं. मोठे 2 गाडी गेले तर वांदेच होतात. नमस्कार. सगळ्या कष्टकरी आपल्या ह्या उन्हातानात ह्या बाजारात बसतात रस्त्यावरती बिचारे. एकदम म्हणजे 4 पैसे मिळाले तर त्याच्यापासून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असता. जसं जसं वेळ वाढत जातो तसं तसं लोक भरपूर प्रमाणात येतात. आता आपण काय करूया, ह्या कष्टकऱ्यांकडून जे इथले स्थानिक कष्टकरी आहेत त्यांच्याकडे काही गोष्टी आपण विकत घेऊया. म्हणजे तेवढंच आपलं आरीचं वाटो त्यांच्या उदरनिर्वाहात. म्हणजे त्यांची वस्तू घेण्याचा सुखसुद्धा आपल्याला मिळत आला. त्यामुळे काही गोष्टी आपण विकत घेऊया ज्या आपल्याला आवश्यक आहेत ते. चला तर आपण काय काय घेतो तर बघूया. मी काय वाली एकदम मोठे दिसतात आणि एकदम फ्रेश वाली असे दिसतात. त्यामुळे आणि ताई एक वालीचं वाटो द्या माझ्या ह्या पिशवीत टाका. चांगला तुमच्या हिशोबाने द्या. तर काय होतं, मी एकटाच असल्यामुळे कधी कधी मला एका हाताने शूट, एका हाताने पैसे देणं आणि एका हाताने वस्तू घेणं हे सगळं करावं लागतं. त्याला नाव इलाज आहे पण ती एक मजा आहे. ठीक आहे ताई, तुमचे 20 रुपये घ्या. धन्यवाद ताई. चल एक आपण वालीची भाजी घेतली. आज आपण उद्याच्या हिशोबाने थोडीशी गावठीवाली एकदम ताजे आणि छान पैसे. चल पुढे जाऊया. पुढे काय घेणार का आपल्या दादांकडे. नमस्कार सावंत द्या एक चांगलंसं तुमचं फ्रेश वाटो द्या. बघ्या तुमच्या भेंडे सारा भाजी नाही बनायची. भाजीचो भेंडो नाही. भाजीचो भेंडो झालो सांगून देऊ जरा कडक कवळं दिलंय. नको ठीक आहे. नेक्स्ट टाइम सारखे सार होत नाही नको असंच देवा तुम्ही टाका. असंच नको तुम्ही टाका. सेपरेट कोणाला लागणार माशासारख्या मी करते ना. मी त्याला सांगते ना त्यांना करू. एक अनुभव त्याचं पण घेते ना. हे घ्या तुमचे पैसे घ्या. फुकट नको बाका. हां चला धन्यवाद. चल होय बरोबर आहे. हरकत नाही. चला आता आपण थोडीशी आणखी काहीतरी घेऊया. भाजी जी आपला नॉर्मली आपल्या उपयोगाची आजच्या दिवसात. काहींकडे आपण भेंडी मगाशी बघितली होती हिरवीगार. तर एक हिरवीगार एक वाटो टाका भेंडीचं. 100 सुटे असताना एक बस काही वर आणखी लावून दिले. आणि सगळं आपल्या कष्टकऱ्यांकडून काय थोडा घेऊया. तेवढंच आपला समाधान. जाऊया आपला शेवग्याच्या शेंगा मिळतात का बघूया. शेवग्याच्या शेंगा आता वाली घेतले. बाजार खऱ्या अर्थाने भराक लागलेलो असा. आता भरपूर लोक येताना दिसतात. मुंबईवाले आहेत, साखरमानी येले आहेत आणि आमचे ग्रामीण कष्टकरी सुद्धा असतात. सिद्धू शेवग्याच्या शेंगा आपल्या फेवरेट. ताई ह्या शेवग्याच्या शेंगा गावठी आहेत. कशी जुडी ती 20 रुपये. एक जुडी द्या माका बघूया. चांगली कोवळी बघून देवा. एक शेवग्याच्या शेंगा या ताईंकडे घेतली. एक शेवग्याची जुडी. त्यांना पैसे देऊया. धन्यवाद. हापूस आंबे नमस्कार. पुढे बघूया. केलो औशी एक भेंडीचं ताजं वाटो ती बघूया. कोवळी भेंडी ती बघूया. एक कोवळी द्या तुझ्या हिशोबान. काय हरकत नाही. दर टाक.
भेंड्या घेतल्या, वाली घेतल्या, काही शेवग्याच्या शेंग्या घेतल्या. एका वयस्कर आजी बाजाराला आलेल्या आहेत. वांगी शेवग्याची शेंग घेऊ कोवळीशी मस्तपैकी बघून. शेवग्याची शेंग मागच्या वेळी आपण कलिंगण घेतलं होतं, ताईंकडे खूप चांगलं मिळालं होतं कलिंगण. 20 रुपये ताईंचे दिले. नाही कलिंगण नको आज. चला धन्यवाद. तिकडे भेंडे ताजे दिसतं. अजून एक भेंड्याचं वाटो टाक, भेंडीचं वाटो दे. घे जा हिशोब, कोवळी बघून दे तुझ्या हिशोबानं. दर नाही हरकत नाही, तोडून नको दाखव. दर विश्वास आहे मी आपलं असं बोलतोय. कोवळी दे हा, म्हणजे परत घराकडे बायको वरडाक नको माका. हा काही झून घेऊन दिलास म्हणून सांगित माका. बायको दम दिता कधी कधी माका तशी. होय नका शकवर दर. नाही खरं सांगतोय. होय होय जरा तुम्ही पण एक टाका जरा. पण ही मळ्यात पिकवलेली चांगली भाजी घेऊया. काय घेतलं त्याच्या बाजारात गर्दी झालेली आहे. ताई एक शेवग्याच्या शेंगाचं वाटत देऊ बघूया. होय चांगले देवा कोवळे बघून. ही आपली उगाच पद्धत आहे आमची, कोवळे बघून देवा. कोवळेच असतात ते. जरा त्या पिशवीत टाका. ताईंकडे सुद्धा 20 रुपयाचे घेतले शेंगे. चला धन्यवाद. आंबे नको, आंब्याची करत मी देवगडचंच होतो. एस टी महामंडळाची मालवण आंगणेवाडी जाणारी गाडी ह्याची जाता. एस टी चालली. अशा प्रकारे हो लांबच्या लांब मालवण कट्ट्याचा बाजार आपण बघतो. लोक येतं तेवढं ऊन पडला, जबरदस्त उष्णता, भरपूर उष्णता आहे. म्हणजे करपाक होता अक्षरशः. तरी पण लोक मात्र बाजार घेऊन येतात. कारण ह्या आठवड्याचा बाजार ह्यो त्यांच्या आठवड्याच्या सगळ्या गोष्टी ज्या जेवणाक लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या ह्या आठवड्याच्या बाजारात खरेदी केल्या जातात. त्यामुळे ह्या बाजारात किती जरी ऊन पडला तरी लोक येतली. आणि बाजार फिरण्याची मजा काही वेगळी असता. हा तुमका सांगू मित्रांनो, गेले 1.5 ते 2 तास मी या मालवण कट्ट्याच्या बाजारामध्ये फिरतोय आणि छान असा अनुभव आला. या बाजारामध्ये खूप सारे कष्टकरी भेटले आणि त्यांच्याकडून काही वस्तू विकत घेण्यात जो आनंद मला मिळालो तो तुमका कसं सांगू. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुमका आवडला तर लाईक व शेअर करून आरमारी मराठा या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती. काय दादा बरोबर ना? बरोबर. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद. कट्टा.